स्वतःकडे बघितलं. आमेन. शेजारच्याला सांगा तुम्ही देवाचं प्रतिरूप आहात. त्याच्या प्रतिरूपामध्ये त्याने तुम्हाला घडवलं आहे, नाही का? आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की देवाने आदामाला पहिलं तयार केलं. आदामाला देवाने पहिलं तयार केलं. आणि सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस देवाने आकाश पृथ्वी सगळं बनवलं त्यावेळेस देव काय म्हटलं? चांगलं आहे. बनवून झाल्यावर काय म्हटलं? ते चांगलं आहे. ज्यावेळेस देवाने आदाम बनवला तो एकटा बागेमध्ये फिरत होता. ते हवेला बनवायच्या आधी तो एकटा बागेमध्ये राहायचा. नंतर देवाला काय वाटलं की कोणीतरी पाहिजे याला जोडीदार, नाही का? आणि त्याने त्याची जोडीदारी म्हणून कोणाला बनवलं? हवेला त्याने बनवलं. आणि आपल्याला बघायला मिळतं की आदाम हवेला बनवल्यानंतर ते लोक बागेमध्ये फिरायचे, नाही का? देवाने काही आज्ञा त्यांना दिल्या, नाही का? तिथे देवाने एदेन बाग तयार केली आणि भरपूर झाडं फळे तुम्हाला माहिती आहे सगळं ते त्यांनी तिथं लावून दिलं. आणि आदाम हवेला सांगितलं की तुम्ही सगळ्या झाडाचे फळ खा, मधल्या झाडाचे फळ खाऊ नका. खाल तर मराल, खाल तर. आदाम ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं, आता हवेला सैतानाने बहकवलं होतं. हवेने मुद्दामून नाही खाल्लं, हवेला सैतानाने ते फळ खायला भाग पाडलं होतं. आणि आदामाने जाणून बुजून फळ खाल्लं. आदामाला सगळं माहित होतं की फळ खाल्ल्यानंतर काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आदामाला सगळं माहित होतं, तरी आदामाने ते खाल्लं आणि आदामाने पाप केलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती त्यांचे डोळे उघडले आणि सैतानाने सांगितलं होतं हवेला की तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल, तुमच्यामध्ये ती क्षमता येईल, नाही का? असं जे देवाने सांगितलं होतं त्या ठिकाणी सैतानाने सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले आणि ज्यावेळेस त्यांनी फळ खाल्लं त्यावेळेस त्यांना दिसलं की ते नग्न आहे, नाही का? आणि आपल्याला बघायला मिळतं की देवाने त्याच्या प्रतिरूपात त्यांना घडवलं होतं, त्यांच्या प्रतिरूपात. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की एदेन बागेमध्ये देव रोज यायचा, रोज सहभागिता करायचा त्यांच्या बरोबर, करायचा का? करायचा. रोज संध्याकाळी देव त्यांच्या बरोबर सहभागिता. ते देवाचे इतके जवळ होते तरी त्यांनी पाप केलं. आणि त्यांचे ते प्रीतीचं आवरण त्यांच्यापासून निघून गेलं, ते तेजाचं आवरण त्यांच्यापासून निघून गेलं, ते महिमेचं आवरण त्यांच्यापासून निघून गेलं. आणि त्याच्या आतमध्ये जे होतं ते त्यांना दिसायला लागलं. जोपर्यंत देवाच्या प्रकाशामध्ये ते होते, देवाच्या प्रेमामध्ये ते होते, देवाच्या प्रीतीमध्ये ते होते, तोपर्यंत त्यांना आत काय होतं ते दिसलं नाही. पण जसं त्यांनी पाप केलं, जसं त्यांना भीती वाटली, जसं ते घाबरून लपले, त्यावर निघून गेलं, त्यावेळेस त्यांना आतलं दिसलं की आम्ही नग्न आहोत. देव त्या लोकांवर प्रेम करायचा. आजही देव मनुष्यावर प्रेम करतो. आजही देव मनुष्यावर प्रेम करतो. आणि आपल्याला बघायला मिळतं की एवढं त्यांनी करून ते देवाला घाबरून लपले, देवाला घाबरून आदाम हवा लपले. आपल्याला बघायला मिळतं एवढं करून देवाने त्यांचा नाश केला नाही. त्यांनी पाप केलं, त्यांनी आज्ञा